महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद। अरे अमर साबळेचं करायचं काय? अरे अमर साबळेचं करायचं काय? अरे हा भाडकाव अमर साबळेचं करायचं काय? या किदाराच्या औलादीचं करायचं काय? राजीनामा द्या, राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या। अमर साबळे मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, फडणवीस मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद। या हरामखोर अमर साबळेचं करायचं काय? या हरामखोर अमर साबळेचं करायचं काय? अमर साबळे मुर्दाबाद, पाळीव कुत्र्या अमर साबळेचं करायचं काय? कुत्र्या अमर साबळेचं करायचं काय? भाजपचा RSSचा कुत्रा अमर साबळेचं करायचं काय? फडणवीस मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद। या हरामखोरांचं करायचं काय? या अमर साबळेचं करायचं काय? त्यांचं बक्षीस ठेवलंय। जे एसटी फायरमध्ये आरोपी असलेला नरेंद्र मोदी याच्या विरोधात आपला महाराष्ट्र नव्हे तर पुऱ्या जगामध्ये त्यांच्या विरोधात ही चर्चा चालू आहे। आणि ती चर्चा चालू असताना जे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका घेतली, कोणाच्या गाडीत दम नाही आहे की त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात भूमिका घेण्याची। ती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून मुंबईमध्ये ती भूमिका घेतली। आणि त्या भूमिका घेत असताना जो पाळीव कुत्रा आहे त्यांचा साबळे, अमर साबळे, जे त्याला हड्डी भेटली नाही यावेळेस म्हणून त्यांनी ते भुकण्याचं काम केलं आहे। म्हणून आम्ही पुऱ्या महाराष्ट्रातल्या युवकांना आणि सगळ्यांना वंचित बहुजन सर्व कार्यकर्त्यांना फुलेशाह आंबेडकर विचारधारेतील सर्व आंबेडकरी जनतेला मी या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतोय, ज्या ठिकाणी अमर साबळे दिसेल त्याला त्याच्या तोंडाला काळं फासावं आणि त्याच्या काळ्या फासून जो काळ्या फासेल त्याला 1 लाख रुपये बक्षीस आम्ही त्या ठिकाणी मी जाहीर करतोय। आक्रमक पावित्र्य घेत फोटो जाळलेत, फोटो फाडलेत, काय भूमिका तुमची? विजवा मुंबईचे आमचे जे मुंबई प्रदेशच्या वतीनं स्टील फाईलच्या संदर्भामध्ये एक आंदोलन होतं। या देशामध्ये सगळ्यात पहिले जर आंदोलन कोणी केलं असेल तर वंचित बहुजन आघाडीला हे आंदोलन मुंबईतून सुरुवात त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही सत्य परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। आणि त्यामध्ये मोदी या देशाचे पंतप्रधान आहे ते याच्यामध्ये सामील आहे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही भूमिका आमची आहे वंचित बहुजन आघाडीची। त्या संदर्भात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलले। त्यानंतर जे अमर साबळे आहे, जे दलाल आहे, त्यांनी आजपर्यंत सगळी बडवागिरी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांची लायकी नाही आहे बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलण्याची, परंतु नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून त्या ठिकाणी ते बोलण्याचा प्रयत्न करतात। मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना आव्हान करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जिथं दिसल तिथं तुमच्या तोंडाला काळं लावलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या गांडीवर बी फटके दिले जाईल। ही आता वंचित बहुजन आघाडीची भूमिका राहणार आहे। कारण ही मस्ती जी आहे यांना वाटतं सत्तेची आहे, सत्ता असो का काही असो, आमच्या जर नांदी जर कोणी लागलं तर आम्ही त्याला सोडत नाही। आजपर्यंतचा इतिहास आहे आणि याच्यानंतर सुद्धा अमर साबळे या शहरामध्ये कधी आले किंवा आणखी कुठं आले तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही। त्यांची सत्तेची जी मस्ती, सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।